हिंगोलीच्या आसोला ढोबळे गोळीबार प्रकरणी मराठा समाज आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय लॉंग मार्च काढत केला निषेध व्यक्त। मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, हिंगोली। सकल मराठा समाजाच्या वतीनं आज आसोला ढोबळे येथील आमच्या मराठा सेवक बांधवावर जो भ्याड हल्ला प्राणघातक गावठी पिस्तुलातून झालेला आहे, त्याच्यात आमचा मराठा बांधव हा गंभीर जखमी आहे। मारुती पावडे त्यांचं नाव असून त्यांच्यावर परभणी येथे उपचार सुरू आहेत। त्या अनुषंगानं आज हा निषेध संपूर्ण जिल्हावासियाच्या मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला। याचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं असून यामध्ये आम्ही प्रमुख 6 मागण्या यामध्ये नमूद केलेल्या आहेत। तर पहिली मागणी ही आमची जी आहे ती वाळू माफिया भ्याड हल्लेखोर बालाजी नागरे व त्याचे सहकारी यांच्याविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कडक तातडीने कठोर कारवाई करावी। याचबरोबर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बदनामीच्या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणारे हट्टा पोलीस ठाण्याचे API बोराटे व बीड जमादार सांगळे यांची खातेनीय चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा। तिसरी आमची मागणी जी आहे ते जिल्ह्यात जे अवैध धंदे सुरू आहेत तर ते संपूर्ण धंदे, त्यामध्ये मटका, जुगार, गुटखा, दारू आणि रेती हे संपूर्णपणे बंद करण्यात यावेत। हल्लेखोर चौथी जी मागणी आहे, हल्लेखोर बालाजी नागरे यांचे मोबाईल कॉल्स डिटेल्स काढून त्यास मदत करणाऱ्या राजकीय पिलावळांना शोध घेऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी। पाचवी आमची सकल मराठा समाजाची जी मागणी आहे, आरोपीजवळ अवैध पिस्तूल कुठून आले याचा शोध घ्यावा आणि काल हल्ल्यात आमचे बांधव जे जखमी आहेत पावडे, तर त्यांना शासनाने तातडीची 50 लाख रुपयाची, कारण सालमजुरी करणारा हा व्यक्ती असून अतिशय गरीब अवस्थेतला आहे आणि याच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचे गंभीर जखमी आहेत, त्यासाठी 50 लाख रुपयाची मदत मुख्यमंत्र्यांनी तातडीने नुकसान भरपाई म्हणून द्यावी। या मागण्या 5 दिवसात पूर्ण न झाल्यास सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा बंद आणि व्यापक स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिलेला आहे।